हॅलो गाईज, आज आम्ही वेंगुर्लेला आलो आहोत आणि तुम्ही बघाल तर इकडे जो माहोल झाला आहे पाऊस पडल्यानंतर तो खूपच छान आहे. सो तुम्ही एकदा तो बघा. वेळ बघा, वेळ वेळ चुकली होती त्यावेळेस. सो ह्यावेळेस आम्ही टाईम बघून इथे आलेलो आहोत. आणि जर इकडे आलोय तर त्यांना टाइम पण सांग. इकडे दुपारी 2 वाजेपर्यंत लाईट हाऊस चालू असतो, त्यानंतर 4:30 ते 5:30 बस. आणि लाईट हाऊसला जाताना व्ह्यू पण बघा किती मस्त आहे. आणि हे बघा, इकडे लिहिलं आहे 7 वाजता गेट बंद होतो. ब्लॉगर मॅडम, हे मला खरंच आवडलेलं आहे, अतिशय सुंदर. फोटो काढायचे. येस, तर जस्ट आम्ही या प्लेसवरती थोडेसे फोटो कॅप्चर केलेत आणि प्रत्येक जर इकडे timingला यायचं असेल तर तुम्ही फुल पॅन्ट घालून या. पावसाच्या सीझनमध्ये येत आहे तर, कारण मच्छर खूप चावतायत. सो मच्छर डोंट ट्राय नेहमी शॉर्ट्स हिअर. ज्यांचं रक्त खूप गोड असतं त्यांनाच चावतायत. गाईज, मी पण खाली वन पीसच घातलेला आहे, पण यावरून तुम्ही मला समजू अजून शकता मच्छर नाही चावत आहेत. यावरून तुम्ही समजू शकता की रक्त किती पिलं जातं माझं. हो. मी पीत नाही म्हणून मच्छर फक्त पित आहेत, समजलं ना. कसं काय माहित मग गोडे. आणि दरवेळेस बोलताना तुझा चेहरा आला पाहिजे ना. नाही. ॲक्च्युली शी इज लर्निंग हाऊ टू लॉगिंग आणि मी तिला शिकवतोय. सो ॲडजस्ट करा, जोपर्यंत शिकत नाही तोपर्यंत. असं समोर पकड कॅमेरा, बिंदास्त बोल. पायऱ्या चढून वर आल्यानंतर इथे काहीसं असं दिसतं आपल्याला. नारळाची झाडं आहेत, चालायला मस्त स्पेस आहे, बसायला बेंच आहेत. आपल्याला जर लाईट हाऊसला जायचं असेल तर 10 रुपये तिकीट आहे आणि ते फक्त कॅशच घेऊन या. आता आपल्या मित्राने आपल्याला थोडंसं ॲडजस्ट केलेलं आहे. ऑनलाईन मी त्यांना दिले, त्यांनी स्वतःच्या खिशातून तिथे कॅश टाकली आहे. तिकीट घ्यायचं, लाईट हाऊसला जायचं. बघायला गेलं तर हा लाईट हाऊस खूपच जास्त छोटा आहे इथूसा, पण टेकडीवर असल्यामुळे त्याचा व्ह्यू चांगला असावा असा माझा अंदाज आहे. सो एक्सायटेड टू सी द व्ह्यू फ्रॉम लाईट हाऊस. इथे मी फक्त मूवीमध्येच हे असं बघितलं होतं. सो हा माझा एकदम फर्स्ट एक्सपिरियन्स आहे आणि माझ्या आहोंचं मला माहीत नाही, बघूया. कारण का ते मला न सांगता आधी खूप फिरलेले आहेत. सो आय डोंट नो त्यांचं फर्स्ट आहे तू जेव्हा माझ्या आयुष्यात आली नव्हतीस की सेकंड आहे. तू जेव्हा माझ्या आयुष्यात आली नव्हतीस तेव्हा तुला विचारायला तुझ्या घरी कसा येणार की मी फिरायला जाऊ की नको जाऊ. पण तुम्ही माझ्या आयुष्यात नव्हतं तरी माझ्यासाठी फर्स्ट आहे नाही. म्हणजे आपण असं असतं ना की आपण आपल्या होणाऱ्या ह्याच्यासोबतच जाऊया. यातून मी घुसेल का? घुसेल तर. ओव्हरवेट असणं पण खूप हानिकारक आहे. सो बघा किती स्ट्रगल चालू आहे 6 फुटाच्या माणसाला आत घुसायला. सावकाशी आहे, एकुलती एक बायको आहेस. सगळ्यांच्या एकुलत्या एकच असतात. लाईट हाऊस, छोटे दरवाजे आहेत. लाईट हाऊस जरा अल्ट्रा प्रो मॅक्स लाईट आहे, जागाच नाही आहे. हां, म्हणजे या लाईट हाऊसवर जर एक फॅमिली आली आणि त्या फॅमिलीमध्ये 15 माणसं असतील तर नाही वाचणार. हां ना. हो. सो धनश्री, दिस वॉज युअर फर्स्ट एक्सपिरियन्स. कसं वाटतंय लाईट हाऊस? मस्त वाटतंय आणि आता असं वाटतंय की पाऊस पडावा. सो जो तिकडे जो व्ह्यू असेल तो खूप भारी असेल. ॲक्च्युली खूप सुंदर असं वातावरण झालेलं आहे. मॅडम आज खूप खुश आहेत. हे बघा, हे आहे लाईट हाऊस आणि लाईट हाऊसवर एवढीच जागा आहे उभं राहायला. वाव, अमेझिंग व्ह्यू.
ते ढग दिसत आहेत, सावली बघ त्यांची धनश्री. यार पाऊस पडत असेल तर इथे एकदम असं पाऊस आणि थंडर दोन्ही असेल तर बापरे. पाऊस आणि थंडर दोन्ही असेल तर मी गप घरी जाईल. इथे थांबायची माझी हे ना खूप हिंमत. घाबरतात थंडरला. थंडर म्हणजे वीज जेव्हा कडाडते तेव्हा खूप भीती वाटते मित्रांनो. वाव यार, तो पक्षी कसा उडतोय पण त्याला हे वाऱ्याच्या दिशेमुळे त्यांनी चेंज केलं डायरेक्शन. जबरदस्त यार, किती वेळा वाव बोलायचा हे बघून. पाणी व कसलं जोराला पडतं. आम्ही 2 वर्षापूर्वी इथे आलो होतो, पण आम्ही इथे खाली येऊन गेलो, पण आम्हाला म्हणजे कलेक्ट नाही झालं की इथे लाईट हाऊस असेल ना. माहीतच नव्हतं. आणि म्हणून अशा ठिकाणी गेल्यात तिथे पुन्हा एकदा व्हिजिट करा, कारण जेव्हा तुम्ही दुसऱ्यांदा एका ठिकाणी जाता तेव्हा तुमच्याकडे जास्त माहिती असते. जास्त माहिती असल्यामुळे तुम्ही ती जागा जास्त एक्सप्लोर करू शकता. सो आय अर्ज, जेव्हा कधी तुम्ही एका ठिकाणी जाता आणि दुसऱ्यांदा ते ठिकाण अवॉइड करता, असं करू नका. पुन्हा जाऊ शकता, कारण प्रत्येक वेळा माहोल वेगळा असतो, तुमच्यासोबतची माणसं वेगळी असतात. माणसं म्हणजे हीच होती माझ्यासोबत पहिले. म्हणजे कधी मित्र जे खरं असतं ते कधीतरी तोंडावरती येतं, ते बोलतात ते ऍक्च्युअल तसं खरंच नसतं. आहे. कधी आपले वेगवेगळे मित्र असतात सोबत, तर आपण जेव्हा जातो आणि स्वतः प्रत्यक्षात प्रत्येक वेगवेगळ्या माणसासोबत एकाच ठिकाणी जातो तेव्हा वेगळे अनुभव भेटतात. कारण तेव्हाची हवा वेगळी असते, तेव्हाचा वातावरण वेगळं असतो. छान वाटतं आज, मस्त वाटतंय. मस्त वाटतंय रिअली, ॲक्च्युअलमध्ये मस्त वाटतंय. ट्रेकिंग पॉईंट जो आहे लाईट हाऊससाठी जाण्यासाठी, ट्रेकिंग पॉईंट असा काहीसा आहे. खूप जास्त शांतता आहे. आणि आम्ही जेव्हा चढत होतो तेव्हा इथे एक कपल उभं होतं आणि त्यांचे वेगळेच चाळे सुरू होते. तर पब्लिक प्लेसवर असं काही करू नका, जेणेकरून लहान मुलं वगैरे इथे येतात आणि त्यांच्यावर असे वाईट संस्कार झाले नाही पाहिजेत. कोकण सुंदर आहे, सुंदर ठिकाणी अशा गोष्टी नाही करायच्या. म्हणजे तुमचं प्रायव्हेट लाईफ आहे, तुम्ही प्रायव्हेट लाईफ प्रायव्हसीमध्ये काय करायचे ते करा. पब्लिक स्पेसमध्ये असं काही करू नका. हां, आणि आपण जे बोलत होतो की ट्रेकिंग पॉईंट, चिऱ्याचे दगड आहेत. हे चिराच आहे ना धनश्री? हे मस्त असे कट करून रचलेले आहेत एकदम सुंदर पद्धतीने. आणि जर रात्री इथे आलो आणि हे सर्व, याच्या आत बल्ब आहेत का? हो हं? हो याच्या आतले जर बल्ब पेटले तर इतकं सुंदर दिसेल. आणि जर कोणाला प्री वेडिंग शूट करायचं असेल तर हां, This प्री place वेडिंग is शूट very जर nice. करायचं असेल तर बघा मित्रांनो, फक्त 10 रुपये तिकीट आहे. 20 रुपयाच्या तिकिटामध्ये दोघे जण तिथे जाऊन ड्रोन शॉट जो येईल तो ड्रोन शॉट अफलातून असेल. आणि आपल्यातलेच काही समाजकरंटक अशा सुंदर ठिकाणी येऊन सुंदर ठिकाणाची पद्धतशीर घोडे लावतात. त्यांना एकच नम्र विनंती आहे, असं काही करू नका मित्रांनो. कारण जेव्हा आपली पुढची पिढी इथे येईल तेव्हा इथे पण डम्पिंग यार्ड तयार झालेलं असेल. आणि एवढ्या सुंदर ठिकाणी असं काही झालेलं माझ्यासारख्या माणसाला तरी नाही आवडणार. आणि मला खात्री आहे तुम्हाला पण नाही आवडणार. सो आता आम्ही निघतो आहे गाडीच्या दिशेने. गाडीत बसणार, ड्राईव्ह करणार आणि घरी जाणार. हे बघ, ह्याला काय बोलतात? याला आमच्याकडे देवाच्या किडी असायच्या, पण ते एवढ्या मोठ्या नसायच्या का? त्या छोट्या असतात, त्या माहिती आहेत मला. हे जरा काहीतरी वेगळं वाटतं. आय थिंक मला गोम वाटते. नाही, पण गोमीला पुढे मागे शेपटी असते ना, तसे असतं गोमला ना. आमच्याकडे घोण बोलतात. आता तू कोकणी, मी शहापूरचा. खूप मच्छर आहेत आणि तुमच्या अंगावर खूप मच्छर बसलेले आहेत मागे. तो आमच्याकडे देवाच्या किडी असतात, ही राक्षसाची कीड वाटते मला.